ही बघा मँगो बर्फी खायला खूपच टेस्टी लागते। चला तर मी तुम्हाला सांगते कशी करायची मँगो बर्फी। नमस्कार, ज्योती हेल्दी आहार मध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आता आंब्याचे सीझन सुरू झाले आहे, म्हणून मी ठरवले की आज मँगो बर्फीच करायची। मँगो बर्फी आपल्याला वाटते की घरी करता येत नाही, म्हणून बाजारातून मँगो बर्फी आपण विकत आणतो, पण माझ्या मैत्रिणींनो मँगो बर्फी आपल्याला घरी पण करता येते। चला तर मँगो बर्फीसाठी मी ह्या वस्तू घेतलेल्या आहे। मँगो बर्फीसाठी मी एक आंब्याचा गर काढून घेतलेला आहे, एक वाटी साखर घेतलेली आहे, एक वाटी खोबर किस घेतलेला आहे, 4-5 विलायच्या घेतलेल्या आहे आणि एक पावडर पुडी घेतलेली आहे। पण आधी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा। आता मी हे सर्व साहित्य मिक्सर पॉट मध्ये पेस्ट करून घेते। आंब्याचा गर मिक्सर पॉट मध्ये टाकलेला आहे, त्यानंतर खोबर किस पण त्यामध्ये टाकणार, साखर पण टाकून घेते आणि हे पावडरची पुडी पण टाकून घेते आणि छान याची पेस्ट करून घेते। या दूध पावडरच्या पुडीमुळे आपल्या मँगो वडीला छान फ्लेवर येतो। तुमच्या घरी दूध पावडरची पुडी नसेल तर तुम्ही दुधाची साय सुद्धा वापरू शकता। या मिश्रणामध्ये पाणी अजिबात टाकायचे नाही। आता मिश्रणाची पेस्ट छान झालेली आहे। आता चवीनुसार यामध्ये मीठ घालते आणि हे छान असं मिक्स करून घेते। आता कढईमध्ये मी तूप घेतलेले आहे, हे तूप मी छान गरम होऊ देते। आता तूप गरम झालेले आहे, हे मिश्रण मी ह्या कढईमध्ये टाकून देते। मी तूप यासाठी टाकले होते की हे मिश्रण कढईला बुडाशी लागले पाहिजे नाही, म्हणून मी तूप टाकले होते आणि हे सतत ढवळत राहायचं, कारण कढईला बुडाशी लागू शकते, त्यामुळे असं सतत ढवळत राहिलं पाहिजे। गॅसची मीडियम फ्लेम करायची आणि हे मिश्रण गोळा होतपर्यंत असं ढवळत राहायचं। यामध्ये थोडं तूप घालते आणि हे छान असं पलटून टाकते। मी ह्या मिश्रणामध्ये तूप टाकले होते, त्यामुळे हे मिश्रण माझं छान सैलसर झालेले आहे। त्यानंतर मी हे साखर टाकून देते। यामध्ये साखर टाकल्यामुळं मिश्रणाचा छान गोळा होते। साखरेच्या पिठीमुळं तर छान गोळा झालेलाच आहे। आता त्यानंतर आपण विलायची पावडर टाकून देऊ आणि छान हे मिक्स करून घेऊ। आता बर्फी थापासाठी हे मिश्रण थंड करून घेऊ। तर छान गोळा झालेला आहे याचा। मी एक ताट घेतलं, ताटावर पन्नी ठेवली आणि हे तूप पूर्ण पन्नीभर लावून घेते। हे मिश्रण मी 20 ते 22 मिनिट शिजू दिले होते आणि ताटाला पन्नी लावून ठेवले, पन्नीमध्ये तूप टाकलं आणि तूप पसरून दिले आणि यावर मी हे मिश्रण पसरवते आणि वाटीला तूप लावले, त्या वाटीने प्रेस करते। मी काजू बदामाचे काप केले होते, या बर्फीवर मी घालते आणि छान असे पसरून टाकते पूर्ण बर्फीवर। ह्या वाटीने छान प्रेस करून घेते। आता चाकूने मी बर्फी कापून घेते। ही बर्फी ओली असतानाच बर्फीचे तुकडे पाडून घ्यायचे। ही बर्फी जर आपली कडक झाली तर आपले काप तुटू शकते। आता ही बर्फी फ्रीज मध्ये सेट व्हायसाठी ठेवून देऊ। फ्रीज मध्ये फक्त 2 तास ठेवायची। ही बर्फी आपली फ्रीज मध्ये सेट झाली आहे। पहा किती छान टेस्टी झाली आहे। ही बर्फी तुम्ही गेस्ट आले तर त्यांना नाश्त्यासोबत स्वीट म्हणून देऊ शकता। ही बर्फी तुम्ही स्टोर करू शकता आणि केव्हाही खाऊ शकता। पण आधी माझ्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली माझी बर्फी। तोपर्यंत धन्यवाद।